नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे टाकोज ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, इकडे मी गव्हाच्या पिठाचा असा डो तयार केलेला आहे। 3 ते 4 उकडलेले बटाटे घेतले आहेत। 1 कप चीज घेतलेला आहे। कांद्याचे असे उभे स्लाइड्स केलेले आहेत। मक्याचे दाणे 1 कप, पिझ्झा सॉस घेतला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, चिली फ्लेक्स घेतला आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ। कांदा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये बटाटा किसायचा आहे। बटाटा किसून घेऊ आपण आता। असा बटाटा किसून घ्यायचा। बटाटा आपला किसून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मक्याचे दाणे घालून घेऊ। मग चाट मसाला, आमचूर पावडर, धणे पावडर, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे मिश्रण आता 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ। हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण आता या पिठाच्या डोच्या चपात्या करून घेऊ। अशा चपात्या करून घ्यायच्या। आपण आता ह्या चपात्या कच्च्या पक्क्या शेकून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता चपाती घालून घेऊ। त्या कच्च्या पक्क्या शेकवायच्या आहेत आपल्याला। आपली चपाती शेकून झालेली आहे, हिला कच्ची पक्की शेकवायची आहे। चला तर आपण आता पौष्टिक गव्हाच्या पिठाचे टाकोस बनवायला सुरुवात करू। आपण आता या चपातीला शेजवान चटणी लावून घेऊ। तुम्ही टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस पण लावू शकता। चपातीला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा। आपला सॉस लावून झालेला आहे। आपण आता त्याच्यावर चीज घालून घेऊ। हे एक साइडनेच चीज लावायचं आहे। असा 1 साइड चीज लावून घ्यायचा। मग आपण जी भाजी तयार केली आहे ती घालून घेऊ। ती पण एक साइडच लावायची आहे। अशी लावून घ्यायची। परत आपण त्याच्यावर चीज घालून घेऊ। आता आपण ही दुसरी बाजू आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची। आपण आता हे थोडे शॅलो फ्राय करून घेऊ। असे झाले पाहिजेत। चला तर आपण आता हे गव्हाच्या पिठाचे टाकोस फ्राय करून घेऊ। इकडे मी ग्रिल पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करत ऑलरेडी ठेवलेलं। आपण आता त्याच्यामध्ये हेल्दी टाकोस घालून घेऊ। आपला गव्हाच्या पिठाचा टाकोस तयार झालेला आहे। माझी ही पौष्टिक
टाकोज रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा. धन्यवाद.